यहोवा देवाला त्याच्या नावाला योग्य ते गौरव द्या, कारण त्याने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली. एक इतिहास अध्याय 16 ओवी 23-36. यहोवा देवाचा कोश दाविदाने पुन्हा त्याने बांधलेल्या डेऱ्यामध्ये आणला. त्या कोशामध्ये यहोवा देवाने स्वतः बोटाने लिहिलेल्या 10 आज्ञाच्या 2 दगडी पाट्या त्याच्यामध्ये होत्या. त्यावेळेला दावीद राजा यहोवा देवाची स्तुती आराधना करतो. अहो सर्व पृथ्वी तुम्ही यहोवाला गा, त्याने आपले केलेले तारण दिवसेंदिवस गाजवत राहा. राष्ट्रामध्ये त्याचे गौरव करा, सर्व लोकांमध्ये त्याने केलेली अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण यहोवा देव थोर व परमस्तुत्य आहे आणि सर्व देवापेक्षा यहोवा देवाचे भय अधिक धरावे असा तो आहे. कारण लोकांचे सर्व देव मूर्ती आहेत, परंतु यहोवा देवाला कोणीही पाहिलेलं नाही. त्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली. महिमा व प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य व आनंद त्याच्या राहण्याच्या ठिकाणात आहे. अहो लोकांच्या कुळानं यहोवा देवाला गौरव आणि सामर्थ्य आहेत असे म्हणा. यहोवालाच आहेत असे म्हणा. यहोवा देवाला त्याच्या नावाला योग्य ते गौरव द्या. आपण यहोवा देवाचे नावच घ्यायला तयार नाही. ते बरोबर आहे का? तर नाही. अर्पणे आणून त्याच्यापुढे या पवित्रतेच्या शोभेने यहोवा देवाचे भजन करा. सर्व पृथ्वी यहोवा देवासमोर थरथर कापो. यहोवा देवाने जग हे असे स्थापले आहे की ते हलवले जात नाही. आज पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तरी त्याचे ऋतू मात्र ठराविक वेळेलाच ठराविक ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे ते ठराविक महिन्यामध्ये थंडी, उन्हाळा व पाऊस त्याच वेळेला देत असतात. यहोवा देवाने हे ऋतू केलेले आहेत. त्यासाठी आकाशे आनंदित होत आणि पृथ्वी उल्हास हो. आणि ते राष्ट्रामध्ये म्हणत की यहोवा देवच राज्य करतो. समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करत, रान व रानातील सर्व झाडे उत्साह करत, तेव्हा वनातली झाडे यहोवा देवासमोर हर्षाने गावत. कारण यहोवा देव पृथ्वीचा न्याय करायला येत आहे. हो तुम्ही सर्व जन हो, तुम्ही यहोवा देवाला धन्यवाद द्या, कारण तो उत्तम आहे व त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. आता तुम्ही म्हणा, हे आमच्या तारणाच्या यहोवा देवा, आम्हास तार, आणि आम्ही नेहमी तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे, म्हणून तू आम्हास एकत्र करून आमच्या शत्रूपासून सोडू. कारण यहोवा इस्रायलचा देव हाच अनादी काळापासून अनंत काळापर्यंत आहे. तो धन्यवादीच असो. कारण यहोवा देवाच्या नावाने त्याची स्तुती आराधना करतो काय? तर नाही. यहोवा देवाने मोशेला सांगितले, माझे नाव यहोवा आहे. तसेच तो गणना 6:24 प्रमाणे तुम्ही आशीर्वाद देताना माझ्या नावाने, म्हणजे यहोवा तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो आणि तुम्हाला शांती देवो. याप्रमाणे तुम्ही माझे नाव यहोवा हे नाव लोकांवर ठेवावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन, असे यहोवा देव म्हणतो. आपण मात्र त्याच्या आज्ञेप्रमाणे आशीर्वाद न देता परमेश्वर म्हणून आशीर्वाद देतो. जगामध्ये पुष्कळ परमेश्वर आहेत, म्हणून यहोवा देव आपली प्रार्थना ऐकत नाही. तर आपण मात्र यहोवा देवाने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देवाला भजूया व मूर्तीपूजा करू नये. तसेच येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे आपल्या सर्व अंतःकरणाने, आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने आपला यहोवा देव याच्यावर प्रीती करूया. म्हणून आपण आपल्या प्रार्थना व विनंत्या येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहोवा देवाकडे करूया, म्हणजे तो आपल्या विनंत्या मान्य करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.